तर बघा मित्रांनो, आता आपण इरामध्ये सेशन नंबर 54 नवीन इरा जो आहे 2025चा लाईव्ह त्यामध्ये आपण बघणार आहे। सेशन नंबर 54 याच्यामध्ये एक्सटर्नल परीक्षेची तयारी फायनल एक्झाम प्रॅक्टिस टेस्ट अशी इथे दिलेली आहे। याला आपण इथे स्टार्ट करूया। स्टार्ट केल्यानंतर इथे बघा प्रिपेअर टू एक्झाम होत आहे। त्यानंतर इथे आपण नेक्स्ट करू। नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला टोटल 25 क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत। तर बघा पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ कॉमन यूज ऑफ ब्राउझर ऑन द इंटरनेट। म्हणजे इंटरनेटवर सर्वात जो ब्राउझर असते त्याचा वापर हा कशासाठी केला जातो। इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत। एक आहे टू ओपन अँड ट्रान्सफर फाईल, टू रन बॅकग्राऊंड प्रोसेस, टू कॉन्फिगर नेटवर्क सेटिंग अँड टू इन्स्टॉल हार्डवेअर ड्रायव्हर्स। तर ब्राउझरचा जो उपयोग करत असतो आपण तो वेबसाईट ओपन करण्याकरता किंवा इन्स्टॉल हार्डवेअर ड्रायव्हर सुद्धा आपण इन्स्टॉल करू शकतो। कॉन्फिगर नेटवर्क सेटिंग यासाठी सुद्धा आपण करू शकतो। पण इथे मेन कॉमन यूज त्यांनी म्हटलेला आहे। तर आपण याच्यामध्ये घेऊया टू कॉन्फिगर नेटवर्क सेटिंग आणि सबमिट करायचं। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल टेम्पलेट डिलीट कॉलम ए यूजिंग होम टॅब सेल ग्रुप डिलीट ऑप्शन। इथे स्टार्ट करायचं आपल्याला। एक्सेलचा हा क्वेश्चन आहे। तर बघा इथे क्वेश्चन्स वाचूया आपण। इन द गिवन एक्सेल टेम्पलेट डिलीट कॉलम ए होम टॅब डिलीट ऑप्शन। तर कॉलम ए हा डिलीट करायचा आपल्याला। कॉलम ए वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे होम टॅब मध्ये डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे। तर डिलीट शीट कॉलम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला क्वेश्चन सबमिट करायचा आहे। त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आर इरिटेटिंग नॉइज। डॉट मॅट्रिक्स प्रिंटर याचा जो आवाज आहे तो इरिटेटिंग असतो का। तर याचा आन्सर आहे ट्रू। ट्रू वर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट रेसिपी, चेंज इट्स टेक्स्ट कलर टू ऑरेंज, असेंड 3 यूजिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फॉन्ट कलर। तर इथे आपल्याला एक प्रेझेंटेशन दिलेलं राहील। पॉवर पॉईंटची हा क्वेश्चन आहे। इथे प्रेझेंटेशन दिलेला आहे। यामध्ये आपल्याला रेसिपी हा शब्द सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला याचा टेक्स्ट कलर ऑरेंज असेंड 3 हा अप्लाय करायचा आहे। तर इथे टेक्स्ट कलरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऑरेंज असेंड 3 हा कलर शोधायचा आहे। तर इथे बघा ऑरेंज असेंड 3 हा कलर या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचे पर्सेंटेज सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। तर तो कलर आपण सिलेक्ट केला, त्यानंतर याला सबमिट करायचा आहे। त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, इट इज अ युटिलिटी प्रोग्राम दॅट लोकेट अँड एलिमिनेट्स अननेसेसरी फ्रॅगमेंट्स अँड रिअरेंज फाइल्स अँड अनयुज्ड डिस्क स्पेस टू ऑप्टिमाइज ऑपरेशन्स। तर खालीलपैकी कोणता असा युटिलिटी प्रोग्राम आहे जो अननेसेसरी फ्रॅगमेंट आणि रिअरेंज फाईल हा रिअरेंज करतो आणि अननेसेसरी फ्रॅगमेंट जे असते अनयुज्ड डिस्क स्पेस जे असते ते काढतो। तर याचं जे आन्सर आहे ते आहे डिस्क डिफ्रॅगमेंटर। यामध्ये या सर्व गोष्टी शक्य असतात। सबमिट। सहावा क्वेश्चन आहे, व्हेन इव्हॅल्युएटिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ सोशल नेटवर्किंग साइट्स in fostering personal connection which feature would be most critical। तर या टाईपचा प्रश्न आहे, सोशल नेटवर्किंग साइट मध्ये तुम्हाला जर पर्सनल कनेक्शन जे आहे त्याला इव्हॅल्युएट करायचं असेल तर कोणतं फीचर्स तुम्ही यामध्ये यूज कराल। तर इथे बघा एक पेजेस दिलेला आहे, न्यूज फीड दिलेला आहे, प्रोफाईल आणि ग्रुप्स दिलेला आहे। तर यामध्ये प्रोफाईल हे याचा आन्सर आहे। प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। सातवा क्वेश्चन आहे, सेव्ह द डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप ॲज टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग
फाईल टॅब सेव्ह ॲज. तर वर्डचा क्वेश्चन आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जे डॉक्युमेंट दिलेलं आहे आपल्याला, तर बघा 7वा क्वेश्चन आता आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर 7वा क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. स्टार्ट एक्झाम. हां, तर यामध्ये आपल्याला फाईल ही डेस्कटॉपवर सेव्ह करायची आहे आणि त्या फाईलला टेम्पलेट असं आपल्याला इथे नाव दिलेलं आहे. ते नाव आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर बघा फाईल ओपन झालेली आहे. फाईलमध्ये जाऊन याला सेव्ह ॲज करायचं आहे तुम्हाला आणि डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. टेम्पलेट्स फॉर इफिशियंट नोट टेकिंग. त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केलं नंतर याला सबमिट करा. त्यानंतर बघा 8वा क्वेश्चन आहे. आउटपुट ऑफ ॲन इमेज थ्रू अ प्रिंटर इज ऑफ्टन कॉल्ड हार्ड कॉपी. म्हणजे प्रिंटरद्वारे निघालेल्या कॉपीला हार्ड कॉपी असं म्हणतात. तर हे ट्रू आहे. सबमिट करायचं. 9वा क्वेश्चन आहे. ॲनालाइज द रोल ऑफ इंटरनेट सेक्युरिटी सूट्स इन कंपॅरिझन टू फाईल ट्रान्सफर युटिलिटी. व्हॉट इज अ की डिस्टिंक्शन. तर रोल ऑफ इंटरनेट सेक्युरिटी, इंटरनेटचा जो सेक्युरिटी सूट असतो त्याचा रोल हा काय असतो फाईल ट्रान्सफर युटिलिटीसाठी. तिथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे इंटरनेट सेक्युरिटी सूट्स, इन्हॅन्स सेक्युरिटी, ट्रान्सफर युटिलिटी, मॅनेज फाईल कॉपिंग, फाईल ट्रान्सफर युटिलिटी एक दिलेला आहे. त्यानंतर इंटरनेट सेक्युरिटी सूट्स ओनली प्रोटेक्ट अगेन्स्ट व्हायरसेस व्हाईल ट्रान्सफरिंग हा एक दिलेला आहे. आणि बोथ आर यूज फॉर इन्हॅन्सिंग ब्राउझिंग स्पीड. आणि इथे बोथचं ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर बोथ हे आन्सर आपण इथे घेऊया. ते दोन्हीही ऑप्शन्स त्यामध्ये ॲड होऊन जातात. त्यानंतर बघा 10वा क्वेश्चन आहे. डिस्क हॅव अ 120 MB स्टोरेज कपॅसिटी अँड ड्रायव्हर्स आर ऑल्सो ॲबल टू रीड अँड स्टोअर डाटा ऑन स्टँडर्ड 3.5 फ्लॉपी डिस्क. तर कोणत्या डिस्कमध्ये 120 MB स्टोरेज कपॅसिटी ही असते. तर सुपर डिस्क, HIFD डिस्क आणि झिप डिस्क असे हे 3 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर 120 MB जी आहे ते तुम्हाला झिप डिस्क यामध्ये ऑप्शन ते सापडेल. झिप डिस्क तुम्हाला घ्यायचं आहे. सबमिट करायचं आहे. 11वा क्वेश्चन आहे. इन द फॅमिली मेंबर sheet, select the B2 cell and enter the family tree generator text and apply the bold italic effect using home tab and font group. तर एक्सेलचा हा क्वेश्चन आहे. फॅमिली मेंबर नावाची जी शीट आहे त्यामध्ये आपल्याला टेक्स्ट एंटर करायचा आहे B2 मध्ये. तिथे बघा फॅमिली मेंबरवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला B2 या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फॅमिली ट्री जनरेटर हे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. आणि टाईप केल्यानंतर त्याला बोल्ड इटॅलिक इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. इथे तुम्हाला त्यावर क्लिक करून बोल्ड आणि इटॅलिक हे दोन्ही ऑप्शन इथे चालू करायचं आहे. तसंच तुम्ही इथून ते नाव सिलेक्ट करून कॉपी सुद्धा करू शकता Ctrl+C नी आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही Ctrl+V नी पेस्ट सुद्धा करू शकता. सबमिट करायचं आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे. बॅकअप प्रोग्राम्स मेक कॉपीज ऑफ द फाइल्स टू बी यूज इन केस द ओरिजिनल फाइल्स आर डॅमेज ऑर लॉस्ट. म्हणजे बॅकअप प्रोग्राम हा कशासाठी असतो? तुमच्या ओरिजिनल फाइल्स या खराब झाल्या, डॅमेज झाल्या त्यासाठी असतो. त्याचा आन्सर ट्रू आहे. त्यानंतर बघा 13वा क्वेश्चन आहे. सेव्ह द गिवन वर्कशीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम स्टुडंट्स ग्रेड बुक युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. तर या टाईपचा हा क्वेश्चन आहे. वर्कशीटचा म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा क्वेश्चन आहे. सेव्ह द गिवन वर्कशीट ऑन युअर डेस्कटॉप. तर तुम्हाला फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचं आहे. डेस्कटॉप हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाव द्यायचं आहे. इथे नाव दिलेलं आहे स्टुडंट्स ग्रेड बुक. नाव तुम्ही इथून कॉपी करू शकता Ctrl+C नी आणि फाईल नेममध्ये तुम्हाला ते नाव टाकायचं आहे Ctrl+V आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर याला सबमिट करायचं आहे.